आज आपण काल आपण थेविनिन थेरम पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहे नॉर्टन थेरम. नॉर्टन थेरम. तर नॉर्टन थेरम मध्ये काय पहा, त्याचं पहिल्यांदा आपण पाहणार आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट कसं आहे पहा, स्टेटमेंट थेविनिन आणि नॉर्टन याचं जवळजवळ सेम आहे. स्टेटमेंट लिहिताना या पद्धतीने लिहू शकता. एनी टू टर्मिनल linear network containing sources of EMF and resistances can be replaced by थेविनिन मध्ये हेच दोन लाईन्स आपण काय केल्या, अशाच वापरल्या होत्या. एनी टू टर्मिनल linear network containing sources of EMF and resistance can be replaced by an equivalent circuit consisting of constant current source IN in parallel with a single resistance which is denoted by Rn. स्टेटमेंट कसं आहे पहा, एनी टू टर्मिनल लिनियर नेटवर्क कंटेनिंग सोर्सेस ऑफ EMF अँड रेजिस्टन्सेस. म्हणजे असं कुठलंही दोन टर्मिनलचं लिनियर नेटवर्क की ज्याच्यामध्ये सोर्सेस ऑफ EMF असेल, म्हणजे बॅटरी अँड रेजिस्टन्सेस आणि काही रेजिस्टन्स असतील, ते काय करू शकता, कॅन बी रिप्लेस बाय, हे तुम्ही रिप्लेस करू शकता. कशाने? अँड इक्विव्हॅलंट सर्किट कन्सिस्टिंग ऑफ, म्हणजे अशा एका सर्किटने तुम्ही रिप्लेस करू शकता की ज्याच्यामध्ये काय असेल, कॉन्स्टंट करंट सोर्स, म्हणजे तो असेल IN आणि एक सिंगल रेजिस्टन्स RN. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स असेल, किती व्होल्टेज सोर्स असेल, तरी तो तुम्ही रिप्लेस करू शकता. कशाने? तर एका करंट सोर्सनी, आणि तो करंट सोर्स किती IN म्हटलेला आहे, आणि एका रेजिस्टन्सने तो किती RN. आणि हे कसे असले पाहिजेत, ते इन पॅरलल. हा शब्द नीट लक्षात ठेवा. थेविनिन थेरम ज्यावेळेस घेतो त्यावेळेला आपण शब्द वापरतो इन सिरीज विथ, आणि नॉर्टन असेल तर आपण काय करतो, हे दोन कसे असतील, एकमेकाला पॅरलल असतील. आता हा IN म्हणजे काय आणि हा RN म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहू. वेअर IN is equal to short circuit current between output terminals म्हणजे जर आउटपुट टर्मिनल आपण शॉर्ट केली तर त्यावेळेला जो शॉर्ट सर्किट करंट फ्लो होईल तो काय येईल, IN. तो इथं आपण घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पाहिजे RN जो असेल, हा N कशासाठी वापरलाय, तर नॉर्टन म्हणून आहे N. थेविनिनला आपण TH वापरलं होतं,
तर आर एन जो असेल तो काय असेल, इट इज द रेजिस्टन्स बिटवीन, हा थेविनिन सारखाच कॅल्क्युलेट करायचा, इट इज द रेजिस्टन्स बिटवीन आउटपुट टर्मिनल, resistance between output terminal when all voltage sources are short circuited, म्हणजे काय करायचे की जे काही व्होल्टेज सोर्स असतील त्या नेटवर्क मधले ते सगळे शॉर्ट करायचे आणि आउटपुट टर्मिनल मधला काय करायचा, रेजिस्टन्स मोजायचा, त्याला म्हणायचं आर एन. आर एन म्हणजे काय, नॉर्टन रेजिस्टन्स. आय एन म्हणजे या ठिकाणी असणार आहे नॉर्टन करंट. पण हा नॉर्टन करंट म्हणजे काय असतो, इट इज द शॉर्ट सर्किट करंट बिटवीन आउटपुट टर्मिनल्स. आर एन म्हणजे काय असतं, रेजिस्टन्स बिटवीन आउटपुट टर्मिनल वेन ऑल व्होल्टेज सोर्सेस आर शॉर्ट सर्किटेड. तर हे दोन गोष्टी आपल्याला नॉर्टन थेरमच्या वेळेला कॅल्क्युलेट करावी लागतात. हे झालं नॉर्टन थेरम. परीक्षेमध्ये काय विचारलं जातं पहा, परीक्षेमध्ये याचं स्टेटमेंट असतं की स्टेट नॉर्टन थेरम, तर त्यावेळेला हे स्टेटमेंट लिहायचं. इथे हा शब्द महत्वाचा आहे, तो कोणता आहे, पॅरललचा. आय एन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे, आर एन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता याच्यावरच आपल्याला एक प्रॉब्लेम घ्यायचा, कारण कुठलाही थेरम जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल किंवा सोडवायचं असेल तर ते प्रॉब्लेमच्या साहाय्याने सोडवलं जातं. फर्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. तो प्रॉब्लेम अशा पद्धतीने पहा, नॉर्टनाइज याचा अर्थ टू फाइंड द Norton equivalent circuit of the given circuit. Nortonize the following circuit. आता हे सर्किट कशा पद्धतीने पहा, इथं बॅटरी दिलेली, त्याच्यानंतर इथं एक रेजिस्टन्स आहे, इथं पुन्हा दुसरा रेजिस्टन्स आहे, इथं एक 6 ओमचा रेजिस्टन्स दिलेला आहे, आउटपुट टर्मिनल आहेत ई बी, हा आहे 4 ओमचा, हा आहे 6 ओमचा, हा आहे 2 ओमचा आणि हा आहे 10 व्होल्ट प्लस मायनस. आता आपल्याला याचं नॉर्टन इक्विव्हॅलेंट सर्किट काढायचं आहे. म्हणजे काय करायचं, थोडक्यात पहिल्यांदा आय एन ची व्हॅल्यू काढायची, नंतर आर एन ची व्हॅल्यू काढायची आणि ते दोन कसे जोडायचे, पॅरलल जोडायचे. मग आपण त्या पद्धतीचं स्टेप्स पाहू. पहिल्यांदा सोल्युशन. आता हे सोल्युशन मध्ये काय येणार आहे, फर्स्ट स्टेप असणार आहे स्टेप 1. स्टेप 1 कोणती, टू फाइंड आय एन. म्हणजे नॉर्टन इक्विव्हॅलेंट करंट जो असेल तो काय करायचा आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचा. आता तो कसा फाइंड आउट करतात पहा. हा आय एन म्हणजे काय असतं, इट इज द आउटपुट करंट. इथं पहा आपण डेफिनेशन लिहिलेली. आय एन म्हणजे काय, शॉर्ट सर्किट करंट बिटवीन आउटपुट टर्मिनल्स. म्हणजे हे जे दोन आउटपुट टर्मिनल्स आहेत ते काय करायचे, पहिल्यांदा शॉर्ट करायचे. मग डायग्राम कशा पद्धतीने होईल पहा. हा सप्लाय तसाच राहील 10 व्होल्ट, इथं हा रेजिस्टन्स तसाच राहील 2 ओमचा, हा 4 ओमचा तसाच राहील, जो डायग्राम मध्ये दिलेला होता आपल्याला.
नंतर इथं हा 6 ओमचा येईल आणि हे जे दोन टर्मिनल आहेत ए आणि बी ही पहिली डायग्राम झाली आपली दिलेली. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आयन फाइंड आउट करताना काय करायचं, हे जे ए बी हे काय करायचं शॉर्ट करायचं. शॉर्ट म्हणजे काय करायचं, एक वायर घ्यायची आणि ती इथं कनेक्ट करायची. हे झालं शॉर्ट आणि याच्यातनं हे झालं शॉर्ट आणि त्यावेळेला इथून जो करंट फ्लो होतो त्याला म्हणायचं आयन. इट इज द शॉर्ट सर्किट करंट बिटवीन द आउटपुट टर्मिनल. आता हा करंट कसा कॅल्क्युलेट करणार, तर आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये करंट डिवायडर फॉर्म्युला वापरला होता. थेव्हिनिनमध्ये आपण व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला वापरला होता. करंटमध्ये मात्र आपल्याला नॉर्टनमध्ये आपल्याला करंट डिवायडर फॉर्म्युला वापरायचा. आता हेच डायग्राम मी थोडीशी सिम्प्लिफाय करतो. ही डायग्राम सिम्प्लिफाय केल्यावर कशी होईल पहा. हे 10 व्होल्ट येईल, हा 2 ओहमचा आहे आणि आता हा जो प्रॉब्लेम आहे हा जो पहिला रेजिस्टन्स आहे तो 4 ओहमचा आहे. हा 4 ओहमचा जो असेल तो इथं आला आणि हा जो आहे तो इथं दाखवलेला तर ही कंटिन्युअस लाईन आहे त्यामुळे मी याला पॅरलल दाखवतो. म्हणजे हा किती येईल 6 ओहम. आणि मग आता हे 4 ओहम आणि हा 6 ओहम हे पॅरललमध्ये आहेत आणि हा 2 ओहम त्याला कसं आहे सिरीजमध्ये. मग आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. आता टोटल रेजिस्टन्स जो असेल तो कसा कॅल्क्युलेट केला जातो पहा. टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट, टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज इक्वल टू, आता पहा हे दोन पॅरलल आहेत आणि हा काय त्यांना सिरीजमध्ये आहे त्यामुळं 2 प्लस ह्यांचा जो इक्वॅलंट रेजिस्टन्स असेल तो इक्वॅलंट रेजिस्टन्स आणि हा 2 ओहम सिरीजमध्ये येतील. म्हणजे ह्यांचा इक्वॅलंट काय येतील, हे पॅरलल आहेत म्हणजे ते काय येतील 4 पॅरलल विथ 6. हे दोन पॅरलल आहेत म्हणून हे 4 पॅरलल विथ 6. त्यांचा जो इक्वॅलंट रेजिस्टन्स येईल तो रेजिस्टन्स आणि हा 2 ओहम सिरीजमध्ये म्हणून इथं प्लस साईन घेतलेलं आहे. आता हे सिम्प्लिफाय करा. 2 प्लस पॅरलल असतील तर R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 म्हणजे 4 इंटू 6 डिवायडेड बाय 4 प्लस 6 इज इक्वल टू, हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते 2 प्लस 24 डिवायडेड बाय 10 म्हणजे येईल 2.4 प्लस 2 म्हणजे हे जर तुम्ही काढलं तर ते येईल 4.4 ओहम. हा झाला टोटल रेजिस्टन्स, त्याला आपण RT असं म्हणू. म्हणजे हे जे सर्किट असेल हे जर आउटपुट शॉर्ट केलं तर ह्याचा टोटल रेजिस्टन्स एवढा येईल. हा टोटल रेजिस्टन्स आहे, हे दिलेलं आहे व्होल्टेज. व्होल्टेज आहे 10 व्होल्ट, टोटल रेजिस्टन्स आहे 4.4. त्याच्यावरून टोटल करंट काढा. तो पार्ट जो असेल तो या पद्धतीने येईल. सो टोटल करंट I इज इक्वल टू, फॉर्म्युला कसं येणार आहे व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. व्होल्टेज किती दिलेलं आहे 10 व्होल्ट दिलेलं आहे आपण प्रॉब्लेममध्ये. 10 व्होल्ट डिवायडेड बाय आता टोटल रेजिस्टन्स आलेलं आहे आपला 4.4 ओहम. हे जर कॅल्क्युलेट केलं तर ही व्हॅल्यू येईल 2.27 एम्पियर. म्हणजे दिलेलं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे. आता आपण रेजिस्टन्स काढला होता टोटल रेजिस्टन्स, तो किती आलेला आहे 4.4 ओहम आलेला आहे आणि हे तुम्ही जर डिवाइड केलं तर ते 2.27 एम्पियर. हा झाला टोटल करंट. आता पहा हा जो टोटल करंट असेल हा टोटल करंट आपण I म्हटलंय किंवा IT म्हणा तुम्ही, म्हणजे टोटल करंट हा किती आलेला आहे आता 2.27 एम्पियर. आता हा जो करंट असेल तो डिवाइड होतोय, म्हणजे मगाची जी डायग्राम आपण पाहिली हा इथून येणारा करंट टोटल करंट येणार, हा कशामध्ये डिवाइड होतोय, हा 4 ओहम मध्ये आणि 6 ओहम मध्ये होतोय, बरोबर आहे ना. हा करंट इकडं आला तो काही करंट असा येईल आणि काही करंट असा जाईल. मग आपल्याला टोटल करंट जो असेल तो 2 रेजिस्टन्स मधनं फ्लो होतोय. पहिला जो रेजिस्टन्स असेल
पहिला रेजिस्टन्स आहे 4 ओमचा आणि हा आहे आपल्याला 6 ओमचा. मग आता पहा इथं कनेक्टेड आहे. मागाच्या डायग्राममध्ये आपण व्हॅल्यू कशाची काढतोय? आयन. आयन म्हणजे काय असेल? इट इज द करंट फ्लोईंग थ्रू 6 ओम रेजिस्टन्स. म्हणजे ह्या 6 ओम मधनं किती करंट फ्लो होतो तो आपल्याला काढायचा आहे. आत्ता आपण काय काढलेलं होतं? आत्ता इथं आपण काढलेलं आहे हा टोटल करंट. काही करंट इकडे फ्लो होईल 4 ओम मध्ये, काही करंट काय होईल 6 ओम मध्ये फ्लो होईल. आता आपल्याला करंट काढायचा आहे 6 ओम मधला, म्हणजे याच्यातून जो करंट फ्लो होईल तो काय असणार आहे? आयन असणार आहे. आणि तो आपल्याला काढायचा आहे. टोटल करंट दिलेला आहे, हे 2 रेजिस्टन्स दिलेले आहेत. आणि अशा वेळेला जर या रेजिस्टन्स मधला करंट काढायचा असेल तर फॉर्म्युला करंट डिवायडर फॉर्म्युला असतो. तो असा आहे पहा, आय एन इज इक्वल टू ज्या रेजिस्टन्स मधून तुम्ही करंट फ्लो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे तो रेजिस्टन्स सोडायचा, दुसरा रेजिस्टन्स घ्यायचा. म्हणजे 6 ओम मधला काढायचा असेल तर 4 ओम रेजिस्टन्स घ्यायचा, 4 ओम मधला काढायचा असेल तर 6 ओम घ्यायचा. आता आपल्याला काय करायचं आहे? 6 ओम मधला करंट काढायचा आहे तर काय करायचं? हा दुसरा रेजिस्टन्स घ्यायचा, तो येईल 4 डिवायडेड बाय या दोन्हींची सम. हा करंट डिवायडर फॉर्म्युला पण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. तर त्यावेळेला काय करायचं? टोटल रेजिस्टन्स किती येईल? 4 + 6. 4 + 6 हे करंटला असं करायचं, ज्या रेजिस्टर मधला तुम्हाला करंट काढायचा आहे त्याचा अपोजिट रेजिस्टन्स घ्यायचा 4 डिवायडेड बाय टोटल दोन्हींची घ्यायची इंटू काय? टोटल करंट. टोटल करंट किती आलेलं आहे? 2.27 एम्पियर. म्हणजे तो येईल 2.27 एम्पियर. सो इज इक्वल टू, सो आय एन इज इक्वल टू, हे जर तुम्ही हे केलं तर येईल 4 डिवायडेड बाय 10 इंटू 2.27. सो आय एन इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करा, येईल 0.908. तुम्ही करू शकता. 0.4 इंटू 2.27 जर तुम्ही केलं आणि डेसिमल पॉईंट दिलं तर हा करंट येईल 0.098 एम्पियर. ही व्हॅल्यू झाली आय एनची. म्हणजे आउटपुट ज्या वेळेला शॉर्ट केलं जातं त्यावेळेला हा जो रेजिस्टन्स असेल 6 ओम त्याच्यातून फ्लो होणारा जो करंट असेल तो काय झाला? 0.908 एम्पियर. आता आपण स्टेप 1 मध्ये काय केलं की करंट कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला स्टेप 2 घ्यायची की त्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स पाहणार आहे. आणि स्टेप 2 मधली जी स्टेप आहे ती थेवेनिन सारखीच आहे, त्याच्यात काहीच बदल नाही. स्टेप 2 मध्ये काय? टू फाइंड आर एन किंवा आर इक्विव्हॅलंट. आर एन म्हणजे काय? इट इज द रेजिस्टन्स between output terminal when all voltage sources are short circuited. अशा पद्धतीने टू फाइंड आर एन. आर एन म्हणजे काय? रेजिस्टन्स बिटवीन आउटपुट टर्मिनल वेन ऑल व्होल्टेज सोर्सेस आर शॉर्ट सर्किटेड. मग आता परत एकदा डायग्राम आपल्याला काढावं लागेल. ती डायग्राम या पद्धतीने येईल. परत एकदा मी ड्रॉ करतोय. हा व्हिडिओ पाहताना मी याच्याबरोबर काही तुम्हाला नोट्स दिलेत, त्या नोट्स समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला काय कळेल की जे मी इथं सांगतोय त्या पद्धतीनं ते लिंक लागेल. इथं हा 6 ओमचा रेजिस्टन्स आहे, इथं हा 4 ओमचा रेजिस्टन्स आहे आणि इथं हा 2 ओमचा रेजिस्टन्स आहे. आणि हे 2 आउटपुट टर्मिनल दिले होते. दिलेली डायग्राम जी असेल ती या पद्धतीने. आणि या 2 टर्मिनलमध्ये इथं आणि इथं एक बॅटरी होती. आपल्याला काय करायचं आहे? रेजिस्टन्स बिटवीन आउटपुट टर्मिनल वेन ऑल व्होल्टेज सोर्सेस आर शॉर्ट सर्किटेड. म्हणजे इथली जी बॅटरी होती ती आपण काय करू? आता शॉर्ट करू. म्हणजे या ठिकाणी हा जो सोर्स असेल तो काय झाला? शॉर्ट झाला. आता पहा कोणते पॅरलल येतील रेजिस्टन्स? आता पॅरलल रेजिस्टन्स कोणते येतील? 2 आणि 4 हे पॅरलल येतील, बरोबर आहे.
यांचा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असेल तो या 6ला काय राहील, सिरीजमध्ये राहील. म्हणजे 2 आणि 4 पॅरलल आहे, म्हणून RN इज इक्वल टू, हे दोन पॅरलल आहेत त्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, हे दोन पॅरलल आहेत म्हणून त्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय, 2 पॅरलल विथ 4. आणि ह्यांचा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येईल तो या 6ला सिरीजमध्ये येतो, काय येतो, प्लसमध्ये येतो, म्हणजे तो काय 6 ओहम येईल. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर दोन रेजिस्टन्स जर पॅरलल असतील तर आपण कसं लिहितो, R इज इक्वल टू R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2, म्हणजे 2 इंटू 4 डिवायडेड बाय 2 प्लस 4 प्लस हे 6 येईल, इज इक्वल टू हे 8 डिवायडेड बाय 6 प्लस 6. तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं तर येईल 7.33 ओहम झाला RN. म्हणजे नॉर्टन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो असेल या सर्किटचा तो आला 7.33 ओहम. आणि मग आपल्याला विचारले की नॉर्टनाइज द गिव्हन सर्किट. नॉर्टनाइज द गिव्हन सर्किट याचा अर्थ काय की पहिल्यांदा IN फाइंड आउट करा, तो इथं आपण फाइंड आउट केला आहे. RN फाइंड आउट करा, तो इथं फाइंड आउट केला आहे. नंतर काय करायचे, ते दोन एकत्र जोडायचे. म्हणजे देअरफॉर द नॉर्टन इक्विव्हॅलंट सर्किट becomes करंट सोर्स आहे. करंट सोर्स दाखवताना त्याचा सिम्बॉल हा या पद्धतीनं दाखवतात, व्होल्टेज सोर्स सारखा दाखवत नाही. तर सर्कल दाखवायचं आणि त्याच्यामध्ये एक अपवर्ड एरो दाखवायचा. नंतर दुसरा रेजिस्टन्स जो असेल तो आपण घ्यायचा आहे RN, हा झाला IN, हा झाला RN. हे दोन कसे जोडायचे, एकमेकाला पॅरलल जोडायचे. म्हणजे हे या पद्धतीनं जर जोडलं तर ते पॅरलल कॉम्बिनेशन होईल. हा IN आणि हा RN काय झाले, पॅरलल झाले. आणि हे तुमचं आउटपुट टर्मिनल्स AB, बरोबर आहे. तर इथं हे झालं नॉर्टन इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ गिव्हन नेटवर्क. आता IN ची व्हॅल्यू आपण काढलेली होती, ती किती आलेली, 0.908 एम्पियर. RN ची व्हॅल्यू आलेली आहे 7.33 ओहम. तर अशा पद्धतीनं कुठलंही नेटवर्क दिलं तर ते जे नेटवर्क असेल त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट काय करायचं, फाइंड आउट करायचं. तर हा जो नेटवर्क थेरम आहे त्याच्यातले दोन महत्त्वाचे थेरम आपण घेतलेले आहेत. पहिलं थेरम घेतलेलं होतं थेविनिन थेरम, दुसरं थेरम घेतलेलं होतं नॉर्टन थेरम. आता जर ऑनलाईन एक्झाम असेल तर हे प्रॉब्लेम्स सोडून दिलेले असतील आणि त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट आन्सर सोडवावं लागेल, किंवा IN ची व्हॅल्यू किती, RN ची व्हॅल्यू किती असेल अशा पद्धतीनं तुम्हाला व्हॅल्यूज काढावं लागतील. किंवा पहिल्या काही डेफिनेशन्स होत्या त्याच्यावरचं ज्या डेफिनेशन असेल त्यांच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स काय असतील तुमच्या ऑनलाईन एक्झाममध्ये असतील. तर हा टॉपिक आपण इथं थांबवतोय आणि आपला शेवटचा टॉपिक आहे की ऑपॅम्पचा, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर या टॉपिकमध्ये महत्त्वाचं पहिलं नेटवर्कच्या डेफिनेशन्स सगळ्या, त्याच्यानंतर थेविनिन थेरम आणि त्याच्यानंतर नॉर्टन थेरम आणि त्याचे प्रॉब्लेम हे सेम राहतील, फक्त बदलल्या तर ह्या व्हॅल्यू बदलल्या जातील. कोणत्या, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त बदलल्या जातील. मेथड मात्र काय राहील, सेम राहील. कुठल्याही पद्धतीनं असेल तरी मेथडमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. तर आज इथं आपण थांबू. थँक्यू.